अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबा यांच्या शुभाशीर्वादाने सादर करीत आहोत भावभक्तीचा अद्भुत संगम असणाऱ्या भजनांचा सुरेल आविष्कार क्षितिजा उजाळा। आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबा यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या अवीट रचनांची ही शब्दप्रधान मैफल। या मैफलीची सुरुवात होते वंदन गीतानं। अखिल विश्वात ज्या सरस्वती आणि श्री गणेशाला अग्रपूजेचा मान देतात त्या देवताही परमपिता परमेश्वराला वंदन करीत आहेत, असा या वंदन गीताचा परमोच्च भाव आहे। ही रचना केवळ वंदन करून थांबत नाही, तर त्या परमेश्वराचे साक्षात स्वरूपही आपल्यासमोर उभे करते आणि शेवटी जीवाला स्वतःचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे चिरंतन सत्यही सांगून जाते। तर ऐकूयात हे वंदन गीत। संग
श्री गणेश वंदन करी तुझ परमेशा. श्री गणेश वंदन करी तुझ परमेशा. दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु मयाळु परमेश्वर. जय अवतार योगे योगे, जय अवतार योगे योगे. दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु मयाळु परमेश्वर. जरी तो निर्गुण असे निराकार, जरी तो निर्गुण असे निराकार, सगुण साकार भक्तासाठी, सगुण साकार भक्तासाठी. दयाळु मयाळु परमेश्वर, दयाळु आणि चक्रधर, श्री गोविंद आणि चक्रधर. भगीरथ म्हणे पंचावतार, भगीरथ म्हणे पंचावतार, कराया उद्धार अवतरले, कराया उद्धार अवतरले. अविट भक्तिगीतांच्या मैफलीत आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर परमेश्वर सर्वत्र भरून उरलाय, मात्र त्याचं दर्शन त्यालाच होतं
त्याला मनापासून त्याची ओढ लागली आहे. प्रस्तुत भजनात महंत श्री नागराज बाबा यांनाही अशीच ओढ लागली आहे. आणि या ओढीतूनच ते म्हणतात, दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे. हे परमेश्वरा, जर तू सर्वव्यापी आहेस तर मग मला का दिसत नाहीस? ऐकूया, ब्रह्मांडी रूप तुझे तू न दिसे कोठे. ब्रह्मांडी रूप तुझे तू न दिसे कोठे. ब्रह्मांडी रूप तुझे तू न दिसे कोठे. दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे. 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 चंद्र सूर्य तारे दिसती नव्या वृक्षवेली. चंद्र सूर्य तारे दिसती नव्या वृक्षवेली. फळे फुले अगणित त्यांच्या रंगरूप चाली. फळे फुले अगणित त्यांच्या रंगरूप चाली. नवे सूर येती कानी नित्य नवे कोडे. नवे सूर येती कानी नित्य नवे कोडे. दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे. 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 रात्र म्लान संपून जाई क्षितिजा उजाळा. रात्र म्लान संपून जाई क्षितिजा उजाळा. नव्या नव्या कर्तृत्वाचा लागलाय चाळा. नव्या नव्या कर्तृत्वाचा लागलाय चाळा. निसर्गची सारे करीतो बोलतात वेडे. निसर्गची सारे करीतो बोलतात वेडे. दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे.
दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे दाव दाव रुपडे आपुले नको आडवे दाव दाव रुपडे आपुले नको आडवे मातीतून निर्मिसी सारे करी तो समाती मातीतून निर्मिसी सारे करीतो समाधी कर्म भोग भोगित जीवा कितीही भ्रमंती कर्म भोग भोगित जीवा कितीही भ्रमंती दुर्दशान कोही आता सौख्य देई थोडे दुर्दशान कोही आता सौख्य देई थोडे दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे दाव दाव रुपडे आपुले नको आढे वेढे दाव दाव रुपडे आपुले नको आडवे दाव दाव रुपडे आपुले नको आडवे जन्म मरण जन्म पुन्हा खेळ चाललेला जन्म मरण जन्म पुन्हा खेळ चाललेला एक कर्म संपे तोची भोग जोडलेला एक कर्म संपे तोची भोग जोडलेला तूच थांबवी रे देवा सर्वही बखेडे तूच थांबवी रे देवा सर्वही बखेडे दाव दाव रुपडे आपुले नको आढवे दाव दाव रुपडे आपुले नको आढवे
ते रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदर ते रूप कृष्ण चक्रवर्ती राहू माझ्या चित्ती राहू माझ्या चित्ती अखंडित सुंदर ते रूप सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण मनाचे मोहन सुखधाम सुखधाम सुंदर ते रूप देवकी नंदन वसुदेव सूत देवकी नंदन वसुदेव सूत गोकुळे रमत क्रीडा केली गोकुळी रमत क्रीडा केली सुंदर ते रूप भगीरथ म्हणे तो गीता उच्चारो भगीरथ म्हणे भगीरथ म्हणे तो गीता उच्चारो सर्वादि स्मरो श्रीकृष्णाशी सर्वादि स्मरो श्रीकृष्णाशी सुंदर एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधरांना गुणगुणणे ऐकू आले. त्यांची शिष्या उमाईसा हळू आवाजात गात होत्या. स्वामींनी त्यांच्या दुसऱ्या शिष्या महादाईसा यांना विचारलं, उमाईसा गात आहेत का? यावर महादाईसांनी होकार दिला. मग स्वामींनी उमाईसांना भजन गाण्यास सांगितलं. यावर उमाईसांनी नम्रपणे मी आपणापुढे काय गाणार असं म्हटलं. यावर स्वामी म्हणाले, तुम्ही गा, मग हे गाईल. हे ऐकल्यावर महादाईसा उमाईसांना म्हणाली, तू गा, त्यामुळे स्वामींचे गाणं ऐकण्याचा दुर्मिळ योग साधता येईल. उमाईसा गाऊ लागली. बापू रे मोरी अवस्थालो, जहां जाओ तहां आपू सरिसा, कोई न करे मोरी चिंता. उमाईसांचं गाणं संपलं आणि सर्वज्ञांच्या श्रीमुखातून एक चौपदी बाहेर पडली. ते गाऊ लागले, मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई, जेवीना काळू कळाई. अर्थात मूळाधार चक्राच्या ठिकाणी वायूला प्रतिबंध केल्यावर योग्याला काळ आकळत नाही. चंचळ मनाला स्थिर करण्यासाठी गुरुवचनांचा मंत्र पुरेसा आहे. मनाच्या पलीकडे जाऊन योग्याने स्वतःतच लीन व्हावे आणि शेवटी परमेश्वरावर लक्ष लावावे, म्हणजे भावाचा अभाव होणार नाही. तर आता ऐकूयात राजेश दातार यांच्या आवाजात धनाश्री रागात प्रत्यक्ष भगवान श्री चक्रधर स्वामींनी गायलेली ही चौपदी.
स्थानी भीडू बांधो हो जोई जीविना काळू कळाई मूळस्थानी भीडू बांधो हो जोई जेविना काळू कळाई गुरु वचने बुडिये ना बांधो जीविना चंचल होई गुरु वचने बुडिये ना बांधो जेविना चंचल होई गोरक्षु सुनी बंधी स्थिर होई गोरक्षु सुनी बंधी स्थिर होई जेणे तुम्ही जाया सो परी मारो बैरी आनु ना कोई मूळस्थानी भीडू बांधो जोई जीविना काळू कळाई मूळस्थानी भीडू बांधो हो जोई जेविना काळू कळाई पांचै पंचायन पांचै जन हो पाचै पंचायन पाचै जन हो धावन्ति आना आनी स्थानी धावन्ति अनानि स्थानि उन्मनी कारणे उन्मनी कारणे निज मुनिलीन ते मारिल निज स्थानी मूळस्थानी भीडू बांधो हो जोई जीविना काळू कळाई मूळस्थानी भीडू बांधो हो जोई जेविना काळू कळाई पवनु परो हो मन स्थिर करो हो पवनु करो हो मन स्थिर करो हो चंद्रा मेळाओ भानु चंद्रा मेळाओ भानु आया गमन ये आया गमन ये दुई निवारो बुधी
काळू